सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 मार्च 2026 गुरुवार दिवशी रामनवमी आलेली आहे. कॅलेंडरमध्ये दुर्गाष्टमी आणि रामनवमी एकत्रित दिलेला आहे. बऱ्याच लोकांना मनात प्रश्न पडलेला आहे की रामनवमी आणि दुर्गाष्टमी एकत्रित कसं बरं. तर रामनवमी आपण कधी साजरी करावी, 26 तारखेला की 27 तारखेला. तर अष्टमी तिथी ही उद्या 26 मार्चला सकाळी 11:44 अष्टमी तिथी संपून 11:44 नवमी तिथी सुरू होत आहे आणि 27 मार्चला सकाळी 10:06 नवमी तिथी संपत आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला दुपारी 12:39 झालेला आहे. म्हणून तिथीनुसार 26 मार्च 2026ला गुरुवारीच आपल्याला रामनवमीचा उत्सव साजरा करायचा आहे. कळालं असेल सर्वांना, रामनवमीचा दिवस हा उत्सव आपल्याला उद्या गुरुवारी 26 मार्चला साजरा करायचा आहे. तर लवकर उठायचं आहे उद्या आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने एक एक आंब्याचं पान आणि थोडी थोडी कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाका. गंगाजल असेल थोडं आवर्जून टाका. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय सर्वांनी जरूर करा. प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करा. उद्या प्रभू श्रीरामांचं जय श्रीराम जय श्रीराम अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. तसं तर आपण नेहमीच आपल्या स्वामींचा प्रभू श्रीरामांचा मंत्रोच्चार करतच असतो, नाव घेतच असतो. पण उद्या जन्मदिवस आहे प्रभू श्रीरामांचा. जेवढ्या वेळा नामस्मरण करता येईल ना, खूप खूप प्रभावी ठरेल. काही नाही करता आलं तुम्हाला सेवा तरीही चालेल, पण जय श्रीराम जय श्रीराम सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला हे 2 शब्द आवर्जून बोलायचे आहे. तर उद्या आंघोळीचा हा उपाय जरूर करा. घरात सुद्धा पाण्यात गोमूत्र, हळद, गंगाजल असं टाकून आपल्याला घरात सुद्धा पाणी शिंपडून द्यायचं आहे. महिलांनो जरूर करा. थोडंसं गोमूत्र पाण्यात टाका, हळद टाका, गंगाजल टाका, थोडंसं गुलाबजल असेल, एखादी कापराची वडी बारीक करा आणि सर्व पाण्यात मिक्स करून घरात, अंगणात सगळीकडं हे पाणी शिंपडून द्यायचं आहे. दाराशी छोटी का होईना रांगोळी काढायची आहे. हळदीचं स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर आवर्जून काढा. महिलांनो उद्या मोठा दिवस आहे. साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचाच जन्मदिवस आहे, म्हणजे प्रभू श्रीरामांचा. हळद खूप प्रिय आहे लक्ष्मीनारायणाला. जरी आपण गुढीपाडव्याला स्वस्तिक काढलेलं आहे, तुम्ही ते पुसून टाकलं, नवीन काढलं तरीही चालेल. हळदीचं एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर आवर्जून काढा. त्याच्या आजूबाजू 2-2 रेषा द्या, तेव्हा स्वस्तिक पूर्ण होत असतं. दाराला आंब्याचं पानांचं 5 पानांचं का होईना तोरण जरूर लावायचं आहे. प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करा. जय श्रीराम बोलून प्रत्येक आंब्याच्या 5 पानांना हळदीचं बोट लावायचं आहे आणि ती आंब्याची पानं आपल्या मुख्य दरवाजावर आवर्जून लावा. घरात सोन्यासारखं सुख, ऐश्वर, लक्ष्मी खेचून आणेल. नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा आणि आंब्याची पानं धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला किमान 5 पानं तरी आपल्या मुख्य दरवाजावर उद्या आवर्जून लावा. देवांचा जन्मदिवस आहे बघा, मोठा दिवस आहे. आंब्याचा हा उपाय केला तुम्ही तर खूप खूप सोनेरी दिवस येतात. म्हणून आवर्जून आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. प्रभू श्रीरामांचा उद्या जन्मदिवस. आपल्याला तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावून द्यायचा आहे. महिलांनो आंघोळीनंतर तुळशी मातेची हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करा. चिमूटभर हळद उजव्या हाताच्या चिमटीत घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 11 वेळा 21 वेळा मंत्र जपा आणि तुमची मनातली इच्छा बोलून तुळशी मातेला ती हळद अर्पण करायची आहे. तुम्हाला कलावा असेल तुमच्याकडं तर तुळशी मातेला उद्या प्रभू श्रीरामांचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून तुळशी मातेला कलावा सुद्धा बांधला ना तुम्ही तर खूप सुंदर अनुभव येतात. आवर्जून तुळशी मातेची सेवा करा. दोन्ही वेळेला तुळशीजवळ दिवा, तुपाचा दिवा जरूर लावा आणि एक वेळा म्हणजे आपण जेव्हा प्रभू श्रीरामांचा पाळणा हलवणार
जेव्हा प्रभू श्री रामांचा दुपारी 12 वाजता जन्म होतो तेव्हा तरी आपल्या तुळशीजवळ दिवा चालू आवर्जून ठेवा महिलांनो. एक दिवा आपल्या मुख्य दाराशी सुद्धा ठेवायचा आहे. असे 2 दिवे उद्या तुळशीजवळ आणि मुख्य दाराशी जेव्हा आपण दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव साजरा करतो तर दुपारी 11 वाजेपासूनच लावून दिला तुम्ही तरीही झाले. सकाळी जरी लावलेला असेल तरी थोडं तूप तेल वाढवून घ्या आणि मुख्य दाराशी आणि तुळशीजवळ दिवा चालू ठेवायचा आहे. आता उद्या दिवसभरात केव्हाही एक दिवा प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करून एक दिवा तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. आपण घरात तुळशीजवळ दाराशी तर दिवा लावणारच आहोत मुख्य दाराशी, पण सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शांततेत वेळ मिळेल, सकाळी देवघरात वगैरे पूजा करायला तुम्हाला बाहेर नाही जाता आलं तर मग संध्याकाळी जरी ही सेवा केली चालेल. दुहेरी वात घ्यायची आहे. अगदी मातीची पंती घेतली आधी वापरलेली असेल चालेल, धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या, त्यात दुहेरी वात टाका. तिळाचं तेल असेल, मोहरीचं असेल किंवा जे देवांसाठी दिव्यांसाठी तेल वापरता तुम्ही ते तेल त्या दिव्यात टाकायचं आहे आणि दिवा घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. सोन्यासारखी सेवा आहे. कितीही मोठा शत्रू असू द्या, उद्याच्या उद्या त्याचा नायनाट होईल, नाश होईल. विनाकारण जर कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, नकोसं करत असेल, कामात खूप अडीअडचणी असतील, घरात बाधा आहे, आरोग्य नीट राहत नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही, तुमची कामं बिघडतात, रखडतात, आवर्जून ही सेवा करा. माझ्या दादांनी करा, महिलांनी करा, विद्यार्थ्यांनी करा, सर्वांनी करा. घरातल्या कुटुंबाकडून एक दिवा हनुमानांच्या मंदिरात घेऊन जायचा आहे. बरोबर हनुमानांसाठी पूजेसाठी फुलं, आपण थोडंसं चणे गुळाचा प्रसाद आवर्जून घेऊन जा किंवा तुम्ही बुंदी जिलेबी असाही प्रसाद घेऊन जाऊ शकता किंवा केळीचा प्रसाद घेऊन जाऊ शकता. उद्या खाली हात जाऊ नका, खाली हात तुम्ही घरी येणार नाही. एक दिवा तर आवर्जून घेऊन जायचा आहे आणि तिथं गेल्यानंतर हनुमानांच्या चरणी नैवेद्य अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि दिवा लावताना तुम्हाला हनुमानांच्या हृदयात बसता श्रीराम तर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे. जी इच्छा असेल, अवघड इच्छा बोलून घ्या आणि हनुमानांना बोला, आज मी तुमच्या समोर रामनवमीला जय श्रीराम बोलून दिवा लावत आहे, मी खाली हात जाणार नाही. असं बोलून तुम्हाला हनुमानांच्या चरणाजवळ एक दिवा जय श्रीराम बोलून आपल्या मनातील इच्छा बोलून तो दिवा लावून द्या. तिथं जरा वेळ बसता आलं, तुम्हाला हनुमान चालीसा पठण करता आलं, एक वेळा श्रीराम रक्षा पठण करता आलं तर आवर्जून करा. नाही तर आपण सकाळी तर सेवा केलेलीच आहे रामरक्षा स्तोत्रची, तर तुम्ही तसं थोड्या वेळ बसा तिथं आणि मग घरी यायचं आहे. 100 नाही 1000% सांगते, तुम्ही उद्या खाली हात घरी येणार नाही. असा एक राम दिवा जय श्री राम बोलून हनुमानांच्या मंदिरात आवर्जून लावून द्यायचा आहे. उद्या सकाळी रामनवमीला तुम्ही उपवास करत असाल तर उपवास करा. फलाहार घेऊ शकता तुम्ही, भगर किंवा बटाटा, रताळी, साबुदाणा, जसं आपण एकादशीला उपवास करतो तशा पद्धतीने. कारण भगवान श्रीराम म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचाच एक अवतार आहे. तर तुम्ही एकादशीला जसा फलाहार घेता तशा पद्धतीने घेऊ शकता. आणि तुम्ही नसेल उपवास करत तर अशा पद्धतीने देवघरात उद्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे. नारळ वगैरे स्वच्छ धुवून नवीन मंगल कलशाची स्थापना करायची आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तुमच्याकडं किंवा नसेल मूर्ती तर प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच. असं घर नाही, देवघर नाही की जिथं बाळकृष्णाची मूर्ती नाही. तर प्रभू श्रीरामांचा मंत्र जप करायचा जय श्रीराम आणि तुम्हाला गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आता तुमच्याकडं प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक करा, नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा. तुमच्याकडं फोटो असेल पुसून घ्यायचा आहे आणि त्याला छान असा पिवळ्या कलरचा म्हणजे पिवळी फुलं असेल त्याचा हार घालायचा आहे. पंचोपचार पूजा करायची आहे आणि तांदळाच्या राशीवर
देवघरात देवांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तुळस फुलं वाहून पूजा करायची आहे. पूजा करताना ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. दुपारी 12 वाजेच्या आत अभिषेक करून मूर्ती देवघरात पाळण्यात किंवा देवघरात स्थापन करायचीच आहे. 12:39 शंख वाजवायचा आहे, पाळणा हलवायचा आहे. या वेळात घरातील सर्वांनी किंवा एका व्यक्तीने 11 वेळा दिवा अगरबत्ती लावून रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. सुंदर सेवा आहे महिलांनो, दादांनो. उद्या सकाळी 11 वाजेपासूनच तुम्ही सेवेला बसला, कारण तुम्हाला जर पटपट वाचता येत नसेल किंवा तुम्ही हळू वाचत असाल, शांततेत आपल्याला श्री राम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. वाचायचं म्हणून वाचायचं नाही, शब्द आपल्याला कळला पाहिजे, आपल्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे, घरात आपल्या वास्तूला पण कळला पाहिजे. अशा शांत पद्धतीने आपल्याला 11 वेळा श्री राम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. देवांची पूजा अभिषेक वगैरे करून घ्या. एक अखंड दिवा देवघरात उद्या चालूच ठेवायचा आहे. देवघरात एक कापराचा तुकडा, देवघरातील दिव्यात एक कापराचा तुकडा, 2 लवंग, चिमूटभर हळद टाकून द्यायची आहे. दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. दिव्याखाली सुद्धा आसन द्यायचं आहे. तांदळाची रास करा, त्यावर दिवा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला श्री राम रक्षा स्तोत्र 11 वेळा पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्र पठण करताना जी अगरबत्ती आपण लावतो ती एखाद्या ताटलीत लावा, म्हणजे जी अगरबत्तीची रक्षा पडेल ना, ती सर्वांनी रामरक्षा पठण केल्यानंतर कपाळी लावायची आहे. आपल्याला प्रभू श्री रामांचं एक रक्षण कवच प्राप्त होतं आणि कधीच कुठली बाधा किंवा नजर बाधा किंवा आरोग्याविषयी तक्रारी कधीच होणार नाही. तुम्हाला प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी होणार आहे. कुठलाच शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. अशी श्री राम रक्षा स्तोत्राची सेवा आवर्जून करा. नंतर ती रक्षा सगळ्यांनी कपाळी लावायचं आहे. जय श्री राम बोलून ती रक्षा कपाळी लावा. अगदी सगळ्यांनी लावायचे आहे. कुणाचं आरोग्य नीट नसेल, म्हणजे तुम्हाला औषधाला गुण येत नसेल तर प्रभू श्री रामांचं नामस्मरण करा. जी अगरबत्ती घ्याल तुम्ही ती चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे, म्हणजे ती रक्षा तुम्ही पाण्यात टाकून, कुणाचं आरोग्य नीट नसेल त्या व्यक्तीस जर थोडीशी रक्षा, अगदी चिमूटभर रक्षा जय श्री राम बोलून तुम्ही ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट नाही त्यांना पिण्यास जरी दिली ना ती रक्षा पाण्यात टाकून तरीही चालेल. खूप प्रभावी ठरेल. औषधाला गुण यायला लागेल. दैवी चमत्कार आयुष्यात तुमच्या घडून येतील. म्हणून प्रभू श्रीरामांची ही सेवा आवर्जून करा. दुपारी प्रभू श्रीरामांची आरती सुद्धा करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये धण्याची पंजिरी आवर्जून दाखवा. आता पंजिरी नाही बनवता आली महिलांनो, वाटीभर थोडेसे मूठभर धणे घ्या, त्यावर गुळाचा खडा ठेवा, काही ड्रायफ्रूट असतील तुमच्याकडं ती ठेवायची आहे आणि छान असा नैवेद्य दाखवा. पण उद्या धण्याची पंजिरी किंवा अख्खे धणे देवघरात दाखवायचेच आहे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी आकर्षित होईल. ज्या घरात प्रभू श्री रामांची जय श्री राम बोलून सेवा केली जाते, धण्यांचा नैवेद्य दाखवला जातो, तिथेच लक्ष्मी कायम स्थिर स्वरूपात वास करते. केळीचा नैवेद्य दाखवा. वेगवेगळी फळे असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही मिठाई आणलेली असेल पिवळ्या रंगाची ती दाखवा नैवेद्यात. ते प्रत्येक नैवेद्यावर एक एक तुळशी पत्र ठेवायचं आहे. उद्या तुम्ही बाळकृष्णांना तुळशीने अभिषेक जरी केला ना किंवा एक तुळशी पत्र जरी अर्पण केलं जय श्री राम बोलून तरीही चालेल. तुळशीची सेवा आवर्जून करा. ही उद्या घराजवळ तुमच्या प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर आवर्जून जा. मी तुम्हाला सांगितलं दिवसभरात किंवा संध्याकाळी हनुमानांच्या मंदिरात जाऊन जय श्रीराम बोलून आपण दिवा लावणार आहोत. तिथंच प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, आवर्जून दर्शन घ्या.
कुणी गरीब व्यक्ती असेल तिथं काहीतरी नैवेद्य म्हणजे अन्नदान जरूर करायचं आहे, प्रसाद दान करायचा आहे. या दिवशी प्रसाद दान केल्याने प्रभू श्रीरामांचा पाळणा हलवल्याने संतान प्राप्ती होते, धनप्राप्ती होते, लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना प्रभू श्रीराम लक्ष्मी नारायण पूर्ण करत असतात. म्हणून उद्या देवाऱ्यात तर आपण सेवा करणारच आहोत, पण मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करा. प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा सरळ आपल्या स्वामींच्या मंदिरात गेला तुम्ही तरीही चालेल. नारळ अर्पण करा, केळीचा नैवेद्य दाखवा, काहीतरी गोडाचा शिरा वगैरे बनवून नेला, खिरीचा नैवेद्य दाखवता आला उद्या आवर्जून दाखवा. अन्नदान करायचं आहे, जेवढं अन्नदान करायला मिळेल ना तुम्हाला आवर्जून करायचं आहे. उद्या रामनवमीचा मोठा दिवस आहे, गुरुवार सुद्धा आलेला आहे. रामनवमीचा आपण पाळणा तर दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांची जन्मवेळ आहे, तेव्हा आपण पूजा सेवा करणार आहोत. तुम्हाला थोडा उशीर झाला तरी पण 1 वाजेच्या आतच तुम्हाला देवघरात किंवा मंदिरात पूजा करायची आहे, कारण दुपारी 1 वाजेनंतर राहू काळ सुरू होत आहे. तुम्ही जर राहू काळ अशुभ काळ मानतात तर आवर्जून 1 वाजेच्या आधीच तुम्हाला पूजा सेवा करायची आहे, पाळणा हलवायचा आहे. नंतर दुपारी 3 वाजेनंतर तुम्ही सेवा करू शकता. फक्त दुपारी 1 ते 3 हा अशुभ काळ असणार आहे, राहू काळ असणार आहे. वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे, एवढा अशुभ काळ टळून जाऊ द्या आणि मग तुम्ही पुन्हा सेवा सुरू केली तरीही चालेल. एकतर सकाळी लवकर सेवा करून घ्या, दुपारी 1 वाजेच्या आतच आपल्याला सेवा करायची आहे. आता तुम्हाला मंदिरात जायला वेळ झाला, मग तुम्ही दुपारी 3-4 वाजेनंतर गेलात तरीही चालेल. फक्त दुपारी 1 ते 3 या वेळात सेवा पूजा करू नका. उद्या संध्याकाळी एक उपाय सांगत आहे, महिलांनो आवर्जून करायचा आहे. 1 लवंग हातात घ्यायची आहे तुम्हाला आणि तुमच्या घरात संपूर्ण घरात तुम्हाला फिरायचं आहे. उजव्या हाताच्या मुठीत 1 लवंग चांगली घेऊन घ्यायची आणि तुमच्या ज्या इच्छा अडीअडचणी असतील प्रभू श्रीरामांना बोलायचं आहे तुम्हाला की माझं दुःख दारिद्र्य दूर करा, माझ्या मागे काही पीडा असेल, संकट असेल, माझ्या मुलांच्या पतीच्या, मी उदाहरण सांगत आहे. तुम्हाला जी इच्छा असेल, समस्या असेल ती लवंग हातात घेऊन तुम्हाला बोलायचं आहे सर्व आणि मागच्या खोलीपासून तुमच्या मुख्य दारापर्यंत तुम्हाला नीट फिरून घ्यायचं आहे आणि घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला ती लवंग फेकून द्यायची आहे. क्षणात तुमच्या घरादाराला लागलेली नजरबाधा क्षणात नष्ट होईल, शत्रुपीडा नष्ट होईल, घराची वास्तू प्रसन्न होईल. सुंदर उपाय आहे, 1 लवंगाचा हा उपाय आवर्जून करा. त्याचबरोबर उद्या दुर्गाष्टमी आणि नवमी एकत्रित आलेली आहे. सूर्योदय बघितलेली तिथी ही अष्टमीची पण असणार आहे आणि रामनवमीची सुद्धा असणार आहे. दोन्ही तिथी एकत्र. संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे, छान अशी देवांची. उद्या सकाळी तर आपण आरती करणारच आहोत. प्रभू श्रीरामांचा जन्मवेळ दुपारी 12:39 तेव्हा तर पूजा सेवा करून आपण आरती करूच, पण संध्याकाळी सुद्धा आरती करा. नाही जमलं किमान कापरासोबत या 2 वस्तू तरी आवर्जून जाळायच्या आहे. तर तुम्हाला कापूर जाळायचा आहे. थोडेसे तांदूळ घ्या एखाद्या वाटीत, ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळता त्यात थोडे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. उद्या देवांना स्थापना करताना किंवा खीर वगैरे नैवेद्य बनवताना चुकून सुद्धा तुकडा तांदूळ घेऊ नका. भगवान श्री हरी विष्णूंना तुकडा तांदूळ वापरू नका. जेव्हा पण आपण देवांची सेवा करतो ना, मग महादेवांची सेवा करा, देवींची सेवा करतो तेव्हा अख्खा तांदूळ घ्यायचा आहे. अगदी तुम्ही राशनिंगचा वापरला तरीही चालेल, पण अख्खा तांदूळ घ्यायचा आहे. ज्या भांड्यात कापूर जाळता त्यात थोडेसे चिमूटभर अख्खे तांदूळ ठेवा, त्यावर कापूर ठेवा. 5 चांगल्या लवंग बघून घ्यायचे आहे. बारीकसा तुकडा दालचिनीचा ठेवा आणि 1 तुम्हाला तेजपत्ता चांगला बघून घ्यायचा आहे आणि तेजपत्ता जाळायचा आहे. देवघरात देवांना तो कापूर धूप दाखवून घ्या. सर्व घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. कितीही तुमच्या घराला नजरबाधा लागलेली असू दे, कामात अडीअडचणी येत असू दे,
लगेच नष्ट होईल आणि तुम्हाला कामात यश मिळायला लागेल. प्रगतीचे मार्ग खुले होतील तुमचे. लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल. सुंदर उपाय आहे. अशा पद्धतीने कापूर, जरा उशीर झाला 8-9 वाजले महिलांनो तरीही चालेल, पण असा कापूर धूप आपल्या घरात आवर्जून करा. सगळ्या घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे. जरा जास्त कापूर जाळावा लागला चालेल, पण 5 लवंगा, 1 तेजपत्ता, दालचिनीचा बारीकसा तुकडा आवर्जून त्या कापरासोबत जाळा. सगळ्या घरात कापूर धूप फिरवा. बघा, वास्तू नेहमी प्रसन्न राहते आपली आणि अशाच घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. आजचा रामनवमीचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.